येते परत भेटायला नाश्ता केला नाही आता आम्ही तुम्ही आता कुठं इथं कुठं जा तीन एका वेळेला मला एक्साइटमेंट सगळं बघून जायचं सर इथनं निघता नाही करा सर किती वर पोचलं ते सर किती वर किती खाली आले ते दुसरं वाला बघ दिसायचंच बघ झालं ते तारा दिसतो तू वर गेलो बघ आपल्याला पण बसायचं आम्ही रोटी घेऊन येऊ का ते सायकल सर जाऊ का मी एकटी जाऊ तू एकटी जा सर अजून पण नव्हतं आलं नाही धर्मासाठी
जगायचं र शुभानचा गावात आणलाय र शुभानचा गावात आणलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी जगायचं र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी जुटायचं र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी लाख मराठा लाख मराठा हर हर महादेव हर हर महादेव एकैना रे एकैना जय श्रीराम जय श्रीराम चिमचम खायचं गेली
इथे राहायची सोय ना तुझ्याकडे? नाही ना, मग घर आहे तो राहून देत नाही आर्किओलॉजिकल नाही का? कार्यक्रमाला वगैरे राहून देतो राज्याभिषेक वगैरे गाडी सावलीत लावतो. बाईक आहे ना, पण आताच मग इथे लावायची नाही मावळीची. हा इथं गाण्याची इथं लावली, गाण्याची लावली. रायगडवरती असं असं वाटलं नाही ना, तसं किल्ला होता. किती विचार केलो सर? ए इथं थांबूया. शाळा कुठली द्यायची सर? नको नको
जाधव हा सर शेवटी कोण राहिले आपल्यातलं? हा चालत गेलोस तर पोचलो असतो. कुठं आली ना मला बघायचं जर दा बोलायचा थांबा जरा सर म्हातारे झाले पुरी आपण कलेक्ट करू चल चला आलो आत. एवढंच बस एवढंच बस सांगतो येत नाही. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून किल्ला बघायचे. आणि लक्षात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुरेश आखाडे. तुमच्या शाळेचे स्वागत करतो. आणि आज येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना शाळे विद्यार्थ्यांना मी तुम्हाला गडाचं मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा तुम्ही रायगड पाहिलाय का? आज प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे तुम्हाला. रायगडाला समुद्र पातळीपासून मुलांना उंची लाभले 2851 फूट उंचीवर किल्ला आहे. आणि जिथे आता तुमची गाडी पार्क केली रोपवेच्या खालच्या स्टेशन मधून गडाच्या वर माथ्यावर आलात. या डोंगराची हाईट आहे 1375 फुटाची. किती मिनिटात त्या रोपवेने किल्ल्यावर आलात तुम्ही? 5 मिनिटामध्ये वर आलात. बघा गडाची मागची साईट आहे. गडाच्या समोरच्या बाजूला पायऱ्या आहेत. पायऱ्याने महाराजांच्या वेळी येणारी लोक आजही येत असतात. गडाला पायऱ्या किती आहेत का माहिती तुम्हाला? 1475 पायऱ्यात वर यायला. आणि तेवढ्या पायऱ्या चढून यायला किमान 1.5 ते 2 तास लागतात. या गडाचा वरचा पठारी भाग आहे ना, पठारी भाग हा 100 एकरामध्ये. तुम्ही जेव्हा तुमच्या बसमधून गडाच्या खाली उतरला तर तुमची नजर कुठे वळली? वरती किल्ल्याकडे ना. तर तुम्हाला खालून वाटलं का या गडावर एवढा मोठा परिसर आहे? 100 एकर हा किल्ल्याचा परिसर पिंजून काढायचा म्हटला, पिंजून हा शब्द लक्षात आला ना, फिरून बघायचा म्हटला तर अख्खा दिवस कमी पडतो. एवढा मोठा किल्ला आहे बघा. या गडाला भौगोलिक स्थान प्राप्त झाले. या गडाला चारही बाजूनी डोंगर रांगा पसरलेत. त्या रांगांना सह्याद्रीच्या पर्वत रांगा बोलतात. आणि सह्याद्री पासून अलग असणारा हा किल्ला, याचं नाव रायरी होतं. पहिलं नाव रायरी होतं. रायरी नावाचा हा डोंगर असताना आदिलशाहीचा मुलूक होता. आणि आदिलशाहीचे सरदार म्हणून इथे काम बजावत होते ते चंद्रराव मोरे. या चंद्रराव मोऱ्यांकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1656 साली जिंकून घेतला. आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला. इथे किल्ला बांधायला 14 वर्ष लागली हो. 350 बिल्डिंग बांधल्या, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. आणि या गडावर मोठी मोठी 11 तलाव बांधून घेतले. प्रश्न पडेल तुम्हाला, एक पाण्याची बाटली आणता त्या पायऱ्याने थकलाच तर बघा रोपेक निवर आहात. पण प्रश्न बघा तुमच्याही समोर उभा आहे तो प्रश्न,
पूर्वीच्या लोकांनी किल्ल्याच्या कामाला वापरलेलं साहित्य, ही दगड ही आणली कुठून? गडाच्या खालून आणली का? ती गडाच्या कामाला वापरली दगड गडावरच काढली. तर गडावर विहिरी खोदल्या, तलाव खोदली, टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगड, याचा वापर इथे किल्ला बांधायला केला. बांधकामात काय वापरलं माहिती का? चुना, गूळ आणि शिसाचा वापर केलाय. आज एखाद्या इंजिनियराने एखादं घर उभं केलं, त्या वास्तूची तो गॅरंटी देतो का हे बांधलेलं घर किती वर्ष टिकेल? 350 वर्षापूर्वी ज्याने किल्ला बांधला त्याने या गडाची गॅरंटी दिली होती की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य आणि तारे तळपत राहतील ना, तोपर्यंत रायगडाच्या वास्तू अबाधित राहतील. असा किल्ला बांधला होता त्यांनी. बघा, हा किल्ला आपण अशा दृष्टीने बघायचा की आज आम्ही लाखो शिवभक्त मुलांना पाहतो की आल्याला इथली माती कपाळ लावून जातात. कारण आपल्या पूर्वजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून घडलेला इतिहास. तुम्ही पुस्तकातून इतिहास वाचलाय ना, पण जणू इतिहास ज्याने नजरेने पाहिलाय, ज्याने सोचलाय, ते आज रायगडाच्या वास्तू आणि गुरुज म्हणून आजही रायगडाला विचारावं असं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता. तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. बघा, गड फिरत असताना शाळे विद्यार्थ्यांना, पर्यटकांना सूचना आहे की जर का पाण्याने भरलेली बाटली तुम्ही गडावर सोबत सांभाळू शकता, मग रिकामी झालेली बाटली आपण गडावरून खाली का नेऊ शकत नाही? आणि हे जर सर्व शाळे विद्यार्थ्यांनी, शिवभक्तांनी केलं तर महाराष्ट्रातले गडकोट स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळतील का नाही? अशा दृष्टीने किल्ला पाहायला पाहिजे. गडाची मी तुम्हाला दिशा समजवतो की पूर्व बाजू ही पश्चिम, असा वरती जो किल्ला पसरला ना, पूर्व पश्चिम 3 किलोमीटर, ही रायगडाची दक्षिण बाजू आणि ही उत्तर बाजू, असा किल्ला पसरलाय. 5 किलोमीटरचा परिसर किल्ल्यावर आहे. या गडावर महाराजांकाळी 5000 लोक राहायचे. शहर होतं. त्या इमारती झाकलेल्या अवस्थेत होत्या. आता हे ओपन आहे ना, कारण हे चौथरे जुने घरांचे आहेत. बघा, ते पलीकडे घराचं, कारण इथे 2 कुटुंब राहत होती का नाही हे तुम्हाला सांगतो. पण इथे 2-2 मजली मात्र इमारती होत्या, त्या सुद्धा सागाच्या लाकडाच्या, मातीची कौलं याच्यावर होती. हे गेलं कुठे? तर इथे जेव्हा महाराजांची राज्यकाळ संपला, संभाजी राजांचा संपला, पेशवे आले, पेशव्यांनंतर इथे इंग्रज आले आणि इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेस या गडावरची अफाट लुटले आणि काय राहिले? राजवाडे, महाल हे राहू नयेत. आणि हे जर राहिले तर पुन्हा त्या ठिकाणी मराठी साम्राज्य उभं होईल. म्हणून त्यांनी तोफेचा मारा करून रायगड जाळून टाकला. 11 दिवस किल्ला जळत होता. त्यामुळे आज येणाऱ्या शिवभक्तांना ही दुरावस्था पाहायला मिळते. आता मी तुम्हाला पॉइंट दर्शन, आपण दक्षिणेकडनं आलं लक्षात, ज्या दरवाज्यातून तुम्ही एंट्री केली त्याला मेना दरवाजा म्हणायचे महाराजांनी. आजही तो मेना दरवाजा, पण हा नाही, पहिला. त्या दरवाजाला मेना दरवाजा का म्हणतात? तर महाराजांच्या राण्या पूर्वी मेन्यात बसून सूर्यास्त पाहायला बाहेर जायचं. तर ही पश्चिम साईड आहे. मेना माहिती आहे ना तुम्हाला? मेना माहिती, लग्नात वापरणार डोल. आता ज्या घरात तुम्ही उभ्यात हे महाराजांच्या राणीचं घर आहे. 6 महाल तिथे. महाराजांना राण्या किती होत्या? 8 होत्या. 8. हिंदू धर्मामध्ये 8 लग्न करण्याची पद्धत नव्हती. महाराजांची पूर्वी 8 लग्न झाली होती. का करावी लागली होती? साम्राज्य स्वराज्य वाढविण्यासाठी, रयत एकत्र करण्यासाठी. महाराजांनी ही साम्राज्याची एकजुटी करण्यासाठी 8 लग्न केली. महाराजांच्या राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवर्णाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई होतं. किल्ल्यावर महाराजांसोबत 6 राण्या राहायच्या. एका राणीचं एवढं एक मोठं घर आहे. ते राणीचं पूर्वीचं हॉल माहिती आहे तुम्हाला? तिकडेच येणाऱ्या कार्यकारिणी लोकांची बैठकीची जागा, म्हणजे पाहुणे सिस्टम म्हणजे किंवा अनेक काही राजांच्या राण्या होत्या. या लोकांच्या मुलाखतीच्या वेळी तिकडे त्यांचे स्वतंत्र महालाचा भाग इथे त्याचा जोता राहिलाय. या दरवाजाच्या मागे टॉयलेट, शौचालयाची व्यवस्था आहे. 350 वर्षापूर्वी सुद्धा शौचालय वापरले गेले. तर आपण मातीचं भांडं वापरतो, पूर्वी दगडाची भांडी होती. तुम्ही ज्या भिंतीच्या कडेला उभाच नाही, ही भिंत घराची संरक्षण भिंत आहे. संरक्षण भिंत लक्षात आलं तुम्हाला? कंपाऊंड. कारण इथेच इमारती 2 मजल्याच्या, याच्यातून निचरणारं पावसाळी पाण्यासाठी भिंतीनं आउटलेट आहेत. बघा तुम्ही येताना बघा भिंतीनं असे ड्रेनेज दिसलेत मारलेले, तर पाणी, हे भिंती संरक्षण भिंती आहेत. संध्याकाळी 5 वाजले का त्या संरक्षण भिंतीचा मेन गेट बंद झाला का एका राणीला दुसरीच्या महालाकडे काही कामानिमित्त जायचंय तर आतून अटॅच रस्ते होते. राण्या महाराजांना किती होत्या? महाल किती आहेत? 2 राण्या कुठे राहत होत्या? महाराजांच्या पहिल्या राणी सईबाई, हो ना, संभाजीराजांच्या आई, फलटणच्या होत्या. निराजीराव निंबाळकरांची मुलगी. संभाजीराजे लहान असताना सईबाईंचं निधन राजगडावर झालं, पहिली राजधानी. जेव्हा रायगडावर महाराज आले तेव्हा जिजामाता पाचडला राहायच्या खाली गावात.
सासूबाईंची सेवा करायला एक राणी खाली राहायच्या. मग किल्ल्यावर किती राहतील? त्यांची इथे 6 घरं होती बघा. म्हणून आठवा की गड हे कल्पना केलीत ना की तुम्ही ते चित्र उभं केलं तरच तुम्हाला इतिहास आठवेल. लक्षात घ्या, तशा दृष्टीने तिला बघायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे शौचालय बघून घ्या, ज्याची उंची आहे ना 5 फुटाच्या वरती, त्याला तो दरवाजा लागू शकतो. कारण खाली जाताना वाकून बघून जा, कारण लागला ना तर एवढा जोरात लागून चांबडं पण काढेल, कारण ती दगड आहेत, ती पाषाणी दगड आहेत. तुम्ही जाऊन बघून येते आणि मग आपण पुढे जाऊया. सर हे काय हे का माहिती सांगणार. बाजारपेठ तिकडे आहे अजून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांना राण्या 8 मुलं किती कोणी विचारले का? संभाजी राजा आणि 6 मुली होत्या. जास्त इतिहासालाही माहित नाही. महाराजांना 8 हा शुभ होता. लोक अशुभ मानतात, पण महाराजांच्या आयुष्यातले जे सगळे विचित्र प्रकरण पाहिली ना त्यांना 8 आकडा शुभ होता. कारण महाराजांच्या राण्या 8 होत्या, मुलं 8 होती, त्यांची राजमुद्रा अष्टकोनी होती, बरोबर. त्यांचं सिंहासन अष्टकोनी होतं, अष्टप्रधान मंडळ होतं. हा 8 आकडा त्यांना शुभ होता. दुसरी गोष्ट की राणी माल पाहिले सेम 6 माल आहेत. खाली वाडे दिसतात का तुम्हाला? हे बघा, हे 5 वाड्या तिथे, पुढे खाली 3 आहेत. या वाड्यातून महाराजांच्या काळी अष्टप्रधान ऑफिस होतं. अष्टप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ. शिवाजी महाराजांच्या ताब्यात असणारे गडकिल्ले, गावं यांचा कारभार पाहण्याचं ठिकाण. आणि महाराजांचे 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, येतो आवाज, लय मोठा आवाज. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, हंबीराव मोहिते, दत्ताजी त्रिंबक, निराजी रावजी, बाळाजी आऊजी, अण्णाजी पंत यांचं इथे ऑफिस होतं बघा. लक्षात आलं का? आणि इकडेच पलीकडे बघा लोखंडाची जाळी लावले. त्याच्या आतमध्ये, लोखंडाच्या जाळीच्या आतमध्ये मोठी मोठी कोठार आहे. त्याच्या आतमध्ये त्याला धान्यांचं कोठार म्हणतात बघा. सर तिथे एक भिंती दरवाजा दिसतो का? वरतून जेव्हा धान्य टाकायचे तेव्हा त्या दरवाजामध्ये किती दिवसाचं धान्य स्टोर करतो? 6 महिन्याचं, वर्षभराचं. गडांवर 3-3 वर्षाचं धान्य स्टोर करायचे. कारण असं होतं, जर त्या शत्रूने कदाचित रायगडाला वेढा घातला ना, वर राहणाऱ्या लोकांना खायला पोटभर अन्न, प्यायला भरपूरसं पाणी असेल तर शत्रूला मेटाकुटी सांगू शकत होता. गडाच्या खालचा जो भूभाग आहे ना आजूबाजू, याला जावळीचं खोरं म्हणतात. जावळी खोरं एवढं घनदाट जंगल होतं की सूर्यकिरण सुद्धा जमिनीला पोचत नव्हतं. म्हणून महाराजांनी मुलांनो स्वराज्याची दुसरी राजधानी रायगडाची निवड केली. ते अष्टप्रधान ऑफिस, त्याच्या आतमध्ये एवढ्या पट्ट्यामध्ये 3 कोठार, धान्य काढणारा मार्ग तिथून होता बघा, धान्यांचं कोठार. हे जे चौथीवर तुम्ही उभे आहात ना, हे दाशीमाल आहेत पूर्वीचे. दाशीमाल लक्षात आलं का? काम करणाऱ्यांचे. इकडे राहण्यासमोर नोकराने राहायच्या. आता महाराजांच्या राजवाड्याकडे आपण पेश होऊया पुढे. चला. अरे गाईड इकडे माहिती सांगतो, तू कुठे जातोय? नाही, ती गाईड वेगळीच. ते वेगळं आहे होय. असं होय. म्हणजे चला 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 चला. हळू, उड्या मारू नका, पायाला लागेल परत. लागेल बरं का? कशाला पाहिजे आपल्याला? चालायचंय. कशाला? जीवनात आल्यानंतर माणसाने लढायचं छत्रपती शिवरायांकडून शिकायचं आणि मराठी कसं ना छत्रपती संभाजीराजांकडून शिकायचं. आता आपण महाराजांच्या वाड्यात आहोत, त्यांच्या पवित्र वाड्यात आहोत. समाधी पुढे आहे. आता ज्या दरवाजातून तुम्ही एंट्री केलीत ना आतमध्ये, त्या समोरच्या भिंतीपासून ती मागे पाच विटांमध्ये बांधलेली भिंत दिसते का? लेटेस्ट तुम्हाला सिमेंट प्लास्टरची दिसते. त्याच्या आतमध्ये बघा एवढा मोठा इथे पडलेला सगळा परिसर जो आहे त्याला गडावरचा महाराजांचा पूर्वीचा राहता राजवाडा बोलतात. नसेल का हो? नसेल का हो महाराजांच्या ही पदस्पर्शाने पावन झालेली जागा?
आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो ना की आल्याला या ठिकाणाची माती कपाळ लावून जातात, इतकी जागा पवित्र आहे. महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण शिवनेरी किल्ला. बालपण कुठे गेलं? पुण्यात लाल महालामध्ये. महाराजांची पहिली राजधानी असणारा किल्ला कोणता होता? राजगड. ही स्वराज्याची दुसरी राजधानी. जेव्हा रायगडावर महाराजांनी स्वराज्याच्या राज्यकारभाराला सुरुवात केली ना, तर महाराजांचा मुक्काम याच वाड्यामध्ये, या घरामध्ये होता. हे जुने घरांचे पिल्लर आहेत बघा, लाकडी खांबांसाठी. आले लक्षात? अशा 2 पाकी 2 मजली इमारती. याच महालात शिवाजी महाराज 10 वर्ष राहिलेत आणि स्वराज्याचा राज्यकारभार पाहता पाहता रायगडावरून एक स्वतंत्र सूर्य मावळला. अखंड महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेर श्वास घेतला तो या घरामध्ये घेतला होता. हा महाराजांचा वाडा. ही मागची खोली स्वयंपाकघर, याला रसोई घर म्हणतात बघा. वाड्याच्या बाजूच्या भिंतींना तिथे घरोकी दिसतात ते पूर्वीचे टेहळीचे बुरुज आहेत बघा. इथून पहाडा चालायचा सह्याद्री घाट माथ्यावर. तर त्यावेळी रस्ते नव्हते. सह्याद्रीतून येणाऱ्या घाट माथ्यावरून शत्रूला नियंत्रण ठेवणं सोपं जात होतं बघा. ते टेहळीचे बुरुज आहेत. तुम्ही इतिहास वाचलाय, मुलांना वाचलं ना? इतिहास वाचताना कधी वाचले का छत्रपतींच्या दरबारात कधी स्त्री नाचवली गेली, कधी रडली गेली? महाराजांच्या राज्यामध्ये परस्त्रीला कोणाचा दर्जा दिला जायचा? आईचा, बहिणीचा. म्हणून शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. असा चारित्र्य संपूर्ण लोक कल्याण राजा यांचं घर इथे होतं बघा. तुम्हाला एक इतिहास वाचताना एक कहाणी वाचले का? हिरकणीची. हिरकणी वाचले का? रोपेने आला तोच कडा, पण त्या कड्याच्या मधून आला तुम्ही शेवटच्या टोकावर बुरुज. सर्व किती कडा आहे? रायगडावर एक शहर राजधानी होती. खालच्या खेड्यापाड्याचे लोक दूध घेऊन यायचे. त्याला एकच रस्ता, तो महादरवाजा. पायऱ्याने कधी या आठवा, तो किती मेन मोठा गेट आहे. पूर्वी तो दरवाजा बंद होत होता, आजही होतो. पण तो इतिहास घडला तो दिवस कोजागिरीचा होता. गडाचा महादरवाजा बंद झाला. हिरकणीवर अडकून पडली. तिचं लेकरू गावात खाली होतं. बाळासाठी जाणं त्या आईला फार गरजेचं होतं. किल्लेदाराने तिला खाली न सोडल्याने हिरकणी रात्रीच्या वेळी, दिवसा नाही, तान्या लेकरासाठी रात्रीला किरकिर करत होते. तरी देखील रायगडाचा तो उंच कडा उतरून खाली गेली. कोणासाठी गेली? तुमची ट्रिप लाईन अगोदरची चळवळ किती दिवसाची होती? 8-10 दिवसाची असेल ना. पण जेव्हा तुम्ही या घराकडनं निघाला तेव्हा तुमच्या मम्मी पप्पा तुम्हाला जा का या म्हणले? बाळा परत ये का जा म्हटले? या म्हटले ना. आणि आजही त्यांची आतुरता तुमच्या येण्याकडे आहे. म्हणून एक आठवा, आईचं प्रेम मुलावर किती असतं त्या हिरकणीने दाखवून दिलं. कसं दिलं असेल की आपल्या जीवाची पर्वा न करता. म्हणून त्या आईबद्दल तुम्हाला एक छानशी कविता सांगतो की आईचं प्रेम मुलावर किती असतं. ऐकायचे का? उडी मारुनी कड्यावरून दूध पाजायला गेली आणि बाळासाठी आईने जीवाची पर्वा नाही केली. मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना फिटणार. मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना फिटणार. या रायगड किल्ल्यावरती घडली घटना घ्यावी जाणून आणि हिरकणी गवळण गेली गडावर विकाईला दही दूध लोणी. तेवढ्यात झाल्या होती सांजा, झाला बंद गडाचा दरवाजा. एकटीच हिरकणी बाई गडावर अडकून पडलेली आणि बाळासाठी आईने जीवाची पर्वा नाही केली. मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना फिटणार. अंग फाटले काटे टोचले, अंग फाटले काटे टोचले, तशीच घरामध्ये गेली आणि मांडीवरती घेऊन बाळाला दूध पाजी पदरा खाली. ही वार्ता कळे शिवरायांना, त्यांनी पाठवले शिपायांना. साडी चोळीने ओटी भरायला त्या दरबारी नेली आणि बाळासाठी आईने जीवाची पर्वा नाही केली. मातेच्या दुधाचे उपकार कुणाला कधी ना फिटणार. अशी ती हिरकणी आपल्या बाळासाठी रायगडचा पश्चिम घर, पलीकडे त्यांचं ऑफिस आणि त्यांचं सचिवालय, त्यांची खलबतखान्याची जागा. खलबतखाना म्हणजे आलं का लक्षात? ते दाखवतो. गुपित चर्चेची जागा ते दाखवतो. माझी उंची पोहोचलं ना, मला पुन्हा व्हिडिओज करायचा उंचीचं फिरत. चला पटकन.
दुपारी 3 वाजता आणखी थंड वारा. बघा राजवाड्यात आपण त्यांचं घर पाहिलं, स्वयंपाक खोली पाहिली. आता सचिवालयावर आहोत. सचिवालय म्हणजे इथे ऑफिस होतं. खाली बघा बांधलेले 2 मनोरे दिसतात तुम्हाला. 2च मजले. पूर्वी एकावर एक 7 मजली होते. तो पलीकडचा विजयस्तंभ आहे. विजयस्तंभ 2 मजली आहे. त्याचं सुंदर रूप पाहून, त्याची डिझाईन पाहून, त्याची आर्किटेक्ट पद्धत पाहून आजही तुमचं मन भारावलं जाते, बरोबर. पण महाराजांच्या काळी ते मनोरे असे 7 मजली उंच होती. नजर उंच करा. विजयाचा स्तंभ आहे ते. विजय म्हणजे समजलं तुम्हाला, कुठल्याही मोहिमेवरनं लढाया जिंकल्या गेल्या असायल्या की या रायगडावरच्या विजय स्तंभाला सजवायचे. 360 पंत्या लावायचे. 7व्या मजल्यावर ढोल ताशांचा गजर व्हायचा. 8 किल्ले 96 गावांना माहिती मिळायची की स्वराज्यामध्ये आज एक नवीन प्रांत जिंकला गेलेला आहे. तो रायगडाचा पूर्वीचा विजय स्तंभ होता. 7 मजली असताना किती उंच असेल तो. इकडचाही 7 मजली होता. त्याला मनोरा म्हणतात. या मनोऱ्यांचा त्यावेळच्या राजघराण्याच्या लोकांना विश्रांतीची जागा होती. म्हणजे ते एवढ्या पद्धतीने राहून गेले जाता बघा. त्यांना बाहेरून जाण्यासाठी लाकडाच्या जिन्यांचा वापर केला गेला होता. खालच्या फ्लोअरला जाणारा त्या कोपऱ्यातून रस्ता आहे बघा. दिसतो का तुम्हाला? तो दिसतो का? ते बॅरिकेडच्या बाजूचा बघा, त्या 3 कोऱ्या खाली जाणारा रस्ता आहे. या हिरकणी माऊलीबद्दल तुम्हाला आता एक उत्कंठ वरदूनची कविता सांगितली. तो कडा ते बुरुज ते खालच्या टोकावर येते. ते लाईटचे पोल दिसतात का तुम्हाला? सरळ डोंगर बघा उतरत खाली गेलाय. त्या समोरच्या बाजूला प्रचंड बुरुज आहे. तिथून सरळ कड्यावरनं ते खाली गेले. आजही तिथे बुरुज अस्तित्वात आहे. कारण हीच घटना जर इतर राज्यामध्ये घडली असती, सर्वप्रथम हिरकणीचं काय केलं असतं सांगा? काय केलं असतं? मारलं असतं, बरोबर. कारण तिने शत्रूला मार्ग दाखवले. पण आपल्या राजाने तिला कुणा प्रकारची शिक्षा न देता तिच्या नावाचा बुरुज बांधला त्या कड्यावर आणि तिला सन्मानित या रायगडावर केलं होतं. तिच्या मुलाला झुंजाराव पदवी दिली. का तर परस्त्रीला मातेचा दर्जा देणारा हा जगातला एकमेव राजा होता बघा. हे लक्षात घ्या. त्या कड्यावर तो हिरकणी बुरुज आहे. आता ही मुलं बघा त्या खोलीत खाली गेले, दिसतात. तिथून 11 पायऱ्या खाली उतरून गेलं का त्याच्या जमिनीच्या आतमध्ये जाता येतं. त्याच्यावरती महाराजांच्या काही 2 मजली रूम होती. याला रत्नशाळा म्हणायचे. रत्नशाळा म्हणजे मौल्यवान वस्तू ठेवण्याची खोली. मग तिथे एक छुपा रस्ता, त्यावेळी वर जर रूम असताना तो रस्त्याला येईल का कोणाच्या लक्षात? आता ती वरची खोली नाहीये तरी त्या कोपऱ्यातून उतरायला एवढा अवघड आहे. 11 पायऱ्या गेलं का जमिनीच्या आतमध्ये रूम आहे. काळा कुट्टा अंधार आहे. वट वागळ्यात त्या खोलीत. त्या खोलीला खलबतखाना म्हणतात. खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. आपण बोलतो की ह्या कानाची बातमी त्या कानाला कळू नये. शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. कुठले होते ते माहितीत का तुम्हाला? सांगली जिल्ह्यातले आटपाडीचे होते. आजही समाधी आहे त्यांची तिथे. बहिर्जी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला माहित नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करतोय. कारण भिंतीलाही कान असतात. स्वराज्य वाढवायचं थोडं खोटं बोलावं लागत होतं. अशा त्या बहिर्जी नाईकाच्या कला होत्या. बहिर्जी नाईक असा होता वेषांतर करण्यात पटाईत. बघता क्षणी इथे माझ्याबरोबर चर्चा करताना बाजूला जाऊन वेश वेगळा करून तिथेच त्या माहिती गोळा करायला येत अशा माणसासोबत महाराजांनी सल्लामसलती त्या खोलीत केल्या होत्या. इथे कोपऱ्यात तुम्हाला एक तलाव खालू इथून दिसेल. कोणी ढकलू नका. त्या तलावाला गंगासागर नावाने ओळखतात. गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी गागाभट नावाचे ब्राह्मण आले होते. त्याने महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. इथे गडावर जिवंत झरे वगैरे नाही आहेत. पावसाचं साठलेलं पाणी. तेही पाणी किती साठीव आहेत बघा. ही तलाव बघून घ्या. मग आपण पुढे दरबाराकडे जाऊया. बघून घ्या कोणी कोणा पुढे जाऊ नका.
बघू 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 वाव दोघांनी पण आपला हात धरले ते केवढं मोठा का राजेल पाडलो शिवाजी महाराज की जय. सगळ्यांनी शांतता पाळा. महाराजांच्या वेळी अशी एवढी गडबड नव्हती. थांबत होते, चाला म्हटले की चालत होते, तेव्हाच हे राज्य चाललं. लक्षात आलं का? आता मी सांगतोय आणि दादा ऐकतोय असं नव्हतं होत. लक्षात आलं का? महाराजांच्या दरबारातली शिस्त पहिली सांगतो. काय शिस्त होती की महाराजांच्या दरबारात येणारा पूर्वी खलिता यायचा. खलिता म्हणजे पत्र, आणि त्या पत्राचे पहिलं वाचन व्हायचं आणि नंतर आजही राजेशाही घराण्यातली पद्धत आहे की मुद्रा करूनच चालत होते महाराजांसमोर. आणि मग त्यावेळी थांबा म्हटलं की थांबत होते, चाला म्हटलं की चालत. ही पद्धत लक्षात आली का? शिस्त. कसला 5000 जरी लोक, आता इथे आपण 80 जण आहोत, ही वर्दळ चालू आहे. 5000 लोकांचा इथे सभा घेतली जायची महाराजांच्या काळात. पण एक आठवा की झुकल्या वाकल्या गर्भिष्ठ माना या शिवमंदिरी नतमस्तक झाल्या. कारण इथे येऊन पहिलं नतमस्तकच व्हावं लागत होतं, मग पुढच्या विषयाला. कारण या ठिकाणी महाराजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. मुलांनो, वारकरी संप्रदायामध्ये सांगतात, काय सांगतात हो वारकरी संप्रदायामध्ये, की माणसाने एकदा तरी जन्माला येऊन पंढरीची वारी करावी. बरोबर? पण आम्ही लोकांना सांगतो की एकदा तरी येऊन महाराजांच्या समाधीची स्वारी करावी. कारण या माणसांमुळे 33 कोटी देव आज वाचलेत की नाही. म्हणून लढायचं कसं ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचं आणि मरायचं कसं ते छत्रपती संभाजीराजांकडून शिकायचं. 351 वर्षापूर्वी अखंड हिंदूंचा राजा यांचा जो राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा झाला तो या ठिकाणी झाला होता. हा त्यांचा दरबारात साक्षीला होता. हा दरबार साक्षीला होता. तुम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहिलाय का? हो, इथलाचा फोटो. बरोबर? कारण याच फोटोमध्ये राज्याभिषेकाच्या फोटोत एक व्यक्ती महाराजांना टोपी काढून मुजरा करते. त्याचं नाव होतं इंग्रज वकील हेनरी ऑक्झेटन. त्याने काय म्हटलं होतं की याच ठिकाणी शिवाजी महाराजांचं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. सोन्याचं 1 मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं सिंहासन इथे होतं. आणि ही महाराजांची सिंहासनाची दरबाराची जागा. तर या दरबारात पूर्वी 5000 लोक बसत होते. शिस्त होती. त्यावेळी या भिंती नसाव्यात मधल्या, कारण या जर भिंती असतील समोर बसलेला जनतेला राजा दिसू शकत नव्हता. पूर्वी हा दरबार ओपन होता का? वरतून मंडप टाकला गेला होता. 6000 लोक बसायचे. सोन्याचं सिंहासन गेलं कुठे? ते मोगलांनी नेलं संभाजीराजांच्या नंतर. त्या सिंहासनाची आठवण म्हणून शासनाने पंचधातूची मेघडंबरी केली. आजही लाखो शिवभक्त इथे नतमस्तक होतात. दरवर्षी 6 जूनला इथे मोठ्या उत्साहाने शिवभक्त महाराजांच्या राज्याभिषेकाला येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त येतात. हे गेल्या वर्षी 350वा राज्याभिषेक एवढा गव्हर्नमेंटने थाटामाटात केला होता ना, की इथे जवळ 14 कोटीचा मंडपच टाकला होता इथे पूर्ण राजेशाही थाटामध्ये. आणि जवळ 2.5 ते 3 लाख लोक इथे आले होते. काहींना जागा नव्हती, रस्त्यातूनच मागे पाठवावे लागले. कारण गडावर उभं राहायला जागा नव्हती बाळांनो. पाणी प्यायला कमी होतं. 4 लाख बिस्लरीच्या बाटल्या गडाच्या खाली आणून टाकल्या होत्या. वरती पाणी प्यायला नाही, तरी वरती आणायला जागा नव्हती. अशा परिस्थितीत एवढी गर्दी असते शिवराज्याभिषेकाला इथे. तर त्यावेळी इथे पूर्ण गजबजलेला सजलेला रायगड असतो. हा समोरचा आहे महाराजांच्या काळचा नगारखाना.
नगारा वाद्य जागा, तर मध्ये खिडकी दिसते, तिथे नगारा वाजवले जायचे. जसे इथे कार्यक्रम चालायचे तसं तिथे नगारा वादन केला जायचं. लक्षात आलं का? समोरच्या गेट या नगारखान्याच्या समोर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी लोक आलीत ना, त्या लोकांच्या स्वागत समारंभासाठी 2 हत्ती सजून उभे केले होते. प्रश्न असा आहे की या गडावर 2 पायाचा माणूस चढून येऊ शकत नाही, मग गडावर हत्ती कशी आले मुलांना? लहान पिल्ला आणली होती. या दरबाराचा एक ध्वनी चमत्कार आहे की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे नव्हतं. आज 50 लोकांच्या समोर माईकवर बोंबलावं लागतं की नाही? पूर्वी राजे इथे बसायचे, इथे दरबार चालायचा, इथे हळूहळू बोललं कोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला जायचं, त्याला शांतता लागते. पण या गर्दीच्या आतमध्ये संवर्धन प्रगतीवर आहे, त्यामुळे आत कामं चालू आहेत छोटीशी कटिंगची, म्हणजे दगडाला स्ट्रेचिंग करायची. सध्या सांगितलं जातं पण प्रयोग करता येत नाही. छत्रपतींना आपण एक मानवंदना देऊया आणि मग पुढच्या प्रवासाला. समोर लक्ष असू द्या, समोर लक्ष द्या. उजव्या छातीवर हात घ्या. चप्पल काढ. चप्पल काढ. शांत शांत. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. दर्शन करू नये. मी गेट मध्ये थोड्या वेळ फोटो काढते जाऊ. चला आपण जाऊया. आपलं काय मंदिर कोंबडी कापतोय. बस लास्ट ना. शिवाजी महाराज की जय. किल्ला पार केला आपण, म्हणजे बाले किल्ल्यातून बाहेर आलो. शिवाजी महाराज दररोज उठले ना स्नान करायचे, शुभ कपडे परिधान करायचे. याच वाटेने या बाजारपेठेच्या मधून त्या मंदिरात दर्शनाला जाणारा मार्ग राजमार्ग म्हणतात याला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवरायांच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांची शेवटची अंत्ययात्रा ज्या वाटेने गेली ती हाच मार्ग, याला राजमार्ग म्हणतात. आता समोर बघा मुलांना, ही मूर्ती आहे. मूर्ती समोरचं मोकळं ग्राउंड आहे. या ग्राउंडला खास महत्व आहे फार मोठं. या जागेला होळीचा माळ म्हणतात. होळीचा. तुमच्या गावात होळ्या पेटवतात. होळीमध्ये नारळ टाकतात. कशाने काढतात? काठीने. मी आताच सांगतोय आताच. तर पूर्वीची लोक हाताने काढायचे त्या होळीच्या आगीतून, आणि अशा हाताने काढणाऱ्या व्यक्तीला महाराजांच्या हातून इथून भव्य इनाम दिलं जायचं, म्हणजे बक्षीस दिलं जायचं. म्हणून ही मूर्ती 1980 साली ते स्थापन केली. बघा मुलांना समोर बघा, तुम्हाला जे दूरवर पसरत उतर्व बांधकाम दिसते का? ही गडावरची पूर्वीची बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी आहे तिची आणि 40 फूट त्या बाजारपेठेची रुंदी आहे. 40 फूट. बघा दुकानांची हाईट जमिनीपासून उंचावर असत का? तर त्यावेळची लोक आणि त्यावेळची माणसं ही रुबाबदार घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे. घोड्याच्या उंचीची बाजारपेठ बघा. 22, 44 दुकान आहे. व्यापारी करणारे लोक पाठी राहायचे, मध्ये गोडाऊन, पुढे दुकान, अशी ही बाजारपेठ.
बाजारपेठेतून सरळ चालत गेलं का त्या मंदिराकडे जातो माणूस. इथं काय 1 किलोमीटर. मी तुम्हाला आता माहिती सांगून देतोय. फक्त तुम्हाला आता त्या ठिकाणी दर्शनाला जायचं. 1 किलोमीटर अंतरादुरीवर 2च पॉईंट आहेत ते जगदीश्वराचं मंदिर आणि ती महाराजांची पुढची समाधी आहे बघा. ते मंदिर कसं वाटतंय बघा. महाराजांच्या राज्यामध्ये आणि किती जाती धर्माची लोक होती माहिती आहेत ना. 12 बलुतेदार 18 आलुदारांचं राज्य होतं. महाराजांचे 21 अंगरक्षक त्यापैकी 13 अंगरक्षक मुसलमान होते. मंदिराची रचना की त्यावेळी मशिदीसारखी का केली तर त्यावेळेचा तो गनिमी कावा. मोगलांनी ते मंदिर लांबून कुठून पाहिलं मस्जिद वाटलं पाहिजे तोडू नयेत म्हणून. त्या मंदिरात आतमध्ये असणारं जे शिवलिंग आहे त्या मंदिरातलं ते महाराजांच्या हातून स्थापन झालेलं. लाखो शिवभक्त तिथे दर्शनाला जातात. मंदिराच्या पुढे बघा ते गोलाकार पांढऱ्या कलरचं घुमट दिसतंय. महाराजांची समाधी आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो चिता दिली ती त्या ठिकाणी दिली. आजही लाखो शिवभक्त तिथे दर्शनाला येतात. समाधी मंदिराचं तुमचं दर्शन झालं ना तर तिथून परतीचा प्रवास सुरू होतो. तिथेच मध्ये गेट आहे आणि गेटच्या पायरीवर नाव आहे. कोणाचं नाव माहितीये का. बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी इंग्रजीकरांचे. तर तुम्ही हिस्ट्री वाचली असेल की ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधला त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये काय केले होते. हात तोडले. पण ज्याने 14 वर्ष संपूर्ण रायगड उभा केला ना तर हिरोजींच्या नावाची पाठी त्या मंदिराच्या पायरीवर. म्हणजे अशी लोक अशी माणसं या स्वराज्यामध्ये एकत्रित जन्माला आले ना. पण हयात असताना जिजाऊ साहेबांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं. म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो मुलांनो सेल की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवा पाहिजे की नाही. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात. अंधाराला रात्र म्हणतात आणि या महाराष्ट्रात राहून शिवछत्रपतींना जो कोणी विसरेल त्याला खरोखर सर्वजण हिजड्याची जात म्हणतात. एक शेर असा कोणी राग म्हणून घेऊ नका. एक शेर असा आहे कोणी राग म्हणून घेऊ नका की का कसं माहिती का. कारण तुमच्या सलीमध्ये पण अनेक जाती धर्माची मुलं आहेत ना बरोबर. की कविभूषणनी म्हटलं होतं की काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर शिवराय तुम न होते तो सुन्नत सबकी होती. म्हणून मगाशीच सांगितलं की लढायचं कसं ते छत्रपती शिवरायांकडून शिकायचं आणि मरायचं कसं ते छत्रपती संभाजीराजांकडून शिकायचं. इथे माझी माहिती संपवतो. रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मुलांनो बघा आपल्याकडे संच बघा 16 फुटाचा आणि माहिती आहे 50 रुपयात संच आहे. आणि जर ही आहे रायगडावरील पूर्वीची बाजारपेठ. या ठिकाणी घोड्यावरूनच बाजार केला जायचा. बघा आता काय रायगड पाय दुखत खाली उठ. खाली असणार पण आहे दरीत चित्र पण सर माती नाही काय तिकडे शेवट घर सर महाबळेश्वरला जायचं नाही का. विचारलं म्हटलं आमच्याकडे मग सोयरा पाहिजे म्हटलं हे सारे
दमलो बे ऐका की तिकडे जायचं नाही का आपण टकमक टकवलं नाही का हो व्हिडिओ करतील का चांगला माती न्यायला पोरं लागली वा वा छान. हे बघा नविकचे विद्यार्थी यांनी मनावर घेतलेलं आहे. मार्गदर्शक यांनी सूचना केल्याप्रमाणे गडावरची स्वच्छता करताना या ठिकाणी आमचे विद्यार्थी दिसत आहेत. मी आणि पाहिजे ते कुठे काय दुसरा कुठं आहे? देशासाठी जगायचं रे शुभानं सांगावा झाडलाय रे शुभानं सांगावं झाडलंय रे वेळ पडली तर मरायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे वेळ पडली तर मरायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव धर्मवीर संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा वाजव बाळा वाजव. बघा जय हनुमान चालू राजा चालू 1 2 3 का मारलं नाही आयुष्यात रोप येऊन आता नाही एकदा म्हणजे बस बंद पण येणार मला इथं गाणं वाटतं स्टार्टिंगला काय वाटतंय खाली बघ कसलं येडे चालू झाली बघ.
बघ आम्ही खाली कधी कसं जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जय. आता काय नाही खालचं भ्या बघून माझी फक्त स्टार्टिंग बघून ती दाद्या शेप बघूनच मला पोहोचा एडिट करायचा हो सर एवढं टेन्शन नाही घ्यायचं व्हिडिओ येतो सब कुछ आहे व्हिडिओ माझ्या फुगड्या आता पास मला फक्त ती हे बघूनच जरा खोंड फाटते पण त्याच वाटत तरी मला कसं बॅक वाटते काय माहिती कान बघ कसं बॅक झाली कारवरच नाही नाही लका आम्ही काय म्हणतो या ट्रॅक्टरला वडा असते जोरात आहे लागा ट्रॅक्टर आहे नाही आपण आहे नाही वरती असणार आणि तारच वाला मग तर बघितलं का केवढा फास्ट गेलेलो आपण येताना बघतो गेल निळ गेलेलो लाल गाळे आपल्याला वाटत नाही कारण आपण मजा लागतो मला कान बुळबुळ उतरलो आपण उतरलो का नाही वर ते बघितलं का नाही तवच जातो म्हणलं मला भ्या वाटणार पण आता आपलं ही किती वर आहे येऊन दे चला काय कशानं पॅक दिसते काय वाटत ना आता भ्या आता निवांत नाही जय सगळं ए बास नाही झालं जयान तिला का मी फक्त तेवढ्यात उतरताना डोळं बंद केलं एवढं स्टार्टिंगचं भ्या वाटतं बाकी काय नाही भ्या वाटत आपल्याला अंतर लय कमी बघ केवढा पाहिजे झाड प्रमाणाच्या बाहेर बघल तिकडे जा गिऱ्हाईक संपलं यांचं आता मग ती तरकाडात गेली आपल्याला वाटते का आपण आर्यन भ्या वाटलंय मला पण तुला सांगू नकोस व्हिडिओ असेल की जयराम 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 आले ड्रम बघ ड्रम राजा तुझ्या कडे व्हिडिओ मरणारच की डायरेक्ट मारणार ना काय का होणार पण गावणार हडक काय टिकच घेऊन खाली बघ खाली बघ खरंच खाली बघ किती दिसते मी जाताना म्हटलं होतं हिरकणी कशी चढ हिरकणीचा बेकार कशी उतरली बघ की र हो त्या टोक ही झाली ही आपण उतरलो ती कुठली मी ना करतली ती हिरकणी टोक इकडची आता निवांत जाऊन दे आता काय आपली टेन्शन हॅलो राहून देतो हवा खातो आता मोदीला सांगतो फोन लावतो इथं मोना स्टार्टिंगला भ्या वाटत खरं सांगतो मला भ्या वाटते ते आम्हाला पण माहिती खाली उतरण्यास सांगणार काय नाही मगाशी पण इथं आलो का नाही दादे इथपर्यंत भ्या वाटलं आणि इथं वर काय नाही वाटलं झाल्या त्याची त्या पण करते अभि तो गीत आलं का नाही इथं भ्या वाटलं मगाशी तेवढ्या खाली येताना लवकर संपलं की घरा स्वरांची बघाली शेवट रे ताना बाप्पू जिंदाबाद उचलून टाका तिकडे हाय फ्रेंड्स खाली राम चॅनल एक नंबर बाबा आलो एक तासा बघून का भ्या वाटतं खोऱ्या गत आहे का नाही असं आसमेच्या पावड्या गत आहे का नाही असं तिला ते बघूनच भ्या वाटते सजी भैया
मला जरी असं उभं केलंच का नाही तरी कळत नाही. मारलेली बघून घ्यावे. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अजून हर हर महादेव. अरे जोरात काय सुने सर तुम्ही चिंगम पेटीच्या नावाची लोगो विकताय. मी कधी चिंगम मला वाटलं खाल्लायचं घ्या म्हणून. सर इथे मारलेलं तर किती पाहिजे. तू पाहिजे ते माग अरे व्हिडिओ करायचा.
या मटन खाया या मटन चिकन बघा ती रोटी हवी तर रोटी घ्या एक ना रोटी पाहिजे